तर या आपण जे सेवेकरता निवडलेली ओवी आहे 1001. तर हे आपण काय निवडले? कारण तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं आणि स्वामींची ही पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीचं आपल्याला पुण्यमय स्मरण व्हावं, कारण गुरुची पुण्यतिथी आपण साजरी करत आहोत. कशासाठी पुण्यतिथी करण्याचा उद्देश, त्याच्या पाठीमागं काय, हे आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मनुष्य देहामध्ये आपल्याला गुरु करायलाच पाहिजे का? गुरु जर नाही केला तर काही तोटा आहे का फायदा? गुरु केला तर फायदा आहे का तोटा? आणि गुरुकडून आपल्याला काय मिळतं, कशाची प्राप्ती होते, कशाची निवृत्ती होते? तर याचं सर्व काय केलेलं आहे, माऊलीने आपल्याला मार्गदर्शन केले. कारण कशासाठी आमच्या ज्ञानोबरायांची सुद्धा गुरुवर काय निष्ठा आहे ते पण आपल्याला लक्षात येईल. मनुष्य जीवनामध्ये आपल्याला योग्य असा मार्ग जो आहे कोण दाखवून देणार आहे? गुरु. आणि 2 मार्ग आहेत. एक प्रवृत्तीचा मार्ग आहे आणि एक निवृत्तीचा मार्ग आहे. एक संसाराचा मार्ग आहे, एक परमार्थाचा मार्ग आहे. एक बंधनाकडे नेणार आहे आणि एक बंधनाला सोडवणार आहे. आता बंधनाच्या मार्गाकडे जावं तर सोडणाऱ्या मार्गाकडे जायचं आहे. ऐकायला येईल का? मोठा आवाज काढतो. जीवनामध्येच आपल्याला काय आता आवाज येते का आहे, बंधन कसं तोडावं हे आपल्याला जे कळून देतात त्यांचं नाव आहे सद्गुरू. आणि बंधन कळून सोडण्यासाठी ज्याला कळून घेण्याचा प्रयत्न करतो त्याचं नाव आहे मुमुक्षु. पण बंधन आहे हेच ज्याला माहीत नाही, सोडण्याचा प्रश्नच उरत नाही, असे कोण आहे? पामर आणि विषय. मग आता म्हणजे पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची तर ज्यांनी आपल्याला खूप असं सुंदर काही प्रकारचं बंधन ज्यांनी तोडलेलं आहे तर त्यांना सद्गुरू म्हणायचे. आणि मग अशा सद्गुरूंची आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता असावी की नसावी? असायला पाहिजे. आणि म्हणून पहा, जीवनामध्ये 3 विषय आपल्या जीवनात कृतज्ञता असावी. कोणासाठी? एक ज्याने आपल्याला जन्माला घातलं त्या ईश्वराची आपल्याला उपकार येते. त्या ईश्वराला आपण विसरावं का? त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? आपण देवाला ते विसरू नये असं आपल्याला वाटत असेल तर त्याची गुणांनाद आपण त्याची भक्ती करणं, त्याची पूजा अर्चा करणं, जपतपादी करणं त्याच्यासाठी. आणि ज्यांनी आपल्याला जन्म दिला असे असणारे कोण? माता पिता. त्यांचीसुद्धा आपल्या जीवनामध्ये काय आहे? कृतज्ञता असायला पाहिजे. आई वडिलांना आपण विसरायला पाहिजे का? नाही विसरायला पाहिजे. मग आपण विसरतो. आता विसरायला नाही पाहिजे खरं आहे, पण तुम्हाला काय लागलं? तुम्हाला मग माहीत असल्या म्हणता तुम्ही त्या सासऱ्याचा काय त्रास होतोय ते असं आपल्याला वाटतं आहे की नाही? म्हणून ही कळण्यासाठी आपल्याला खरंच सत्संगाची किती आवश्यकता नितांत आहे. त्या आईवडिलांना आपण आता कोणाचे आईवडील असेल तर काही, आपले आईवडील असेल तर आपल्याला जमते, पण मालकाचे आईवडील असेल तर आपल्याला जमत नाही. ते कसं करायचं म्हणून विचार करायला पाहिजे. म्हणजे कोणी विचार करायचा नाही कळत आपल्याला. ते म्हणजे परके वाटतात आपल्याला सासू सासू, आणि आईवडील म्हणजे आपल्याला जवळते. कुणाची आईवडील असं नका, पण शेवटी ते आईवडीलच आहेत ना. त्याच्यासाठी त्यांची कृतज्ञता असायला आपल्याला. म्हणजे मुलगी असेल तिला आईवडिलाला मानायचं, आणि आपल्या मालकाच्या आईवडील कुणी मानायचे मग ते असं एक विचार काय पाहिजे. जोपर्यंत आम्ही चवलं नाही, विचार करणार नाही, तर तोपर्यंत आम्हाला काय करणार आहे? आणि म्हणून त्यांचीसुद्धा आपल्या कृतज्ञता काय आहे? त्यांची कृतज्ञता आपण काय करा? त्यांची सेवा करा. त्यांच्या सेवेनं काय म्हणजे आईवडिलांच्या सेवेने काय होतं? आपला भारत देश माहिती आहे सर्व महाराष्ट्रामध्ये. आईवडिलांच्या सेवेने काय होतं? देव येतं ना. पंढरपूरला कुणामुळे आले? देव कुंडलिकामुळे काय झाले? देव आले. मग त्याच्यासाठी आपल्याला देव म्हणजे आपल्याला आनंदी मिळेल. थोडं का तुम्ही म्हणता आम्हाला देवाला घेऊन काय करायचं असं वाटतं ना आपल्याला. कारण देवच आनंद रूप आहे. त्यासाठी आम्हाला आनंदाची गरज आहे. आपण आनंदासाठी देवाची म्हणजे आईवडिलाची सेवा करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर गुरु हे काय करतात आपल्याला? ज्ञान. कारण संसार आईबाप जन्म देतात आणि संतच जन्म मरणाचा फेऱ्यातून सोडतात. म्हणून सांगितलं माईबापी जन्म देते, संत सुखविती जन्म. आई वडील आपल्याला जन्माला घालतील
परंतु जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवण्याचं काम कोण करतात? जे करतात त्यांचं नाव सद्गुरू. आणि म्हणून मला स्पष्ट म्हणतात, सद्गुरू वाचोनी संसारी तारक, सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठांक आन कोणी, नसेची निष्ठांक आन कोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोणी. आता या सद्गुरूशिवाय या संसारातून तारून नेणारे कोण आहेत? आपले जेवढे काही नातेवाईक आहेत ते संसारातून तारून नेणारे जेवढे लक्ष नाही. किती जवळचे असो दूरचे असो, पण ते जळून येत नाही. मग आमची संपत्ती नाही का तर बरीच आज घटना घडली ना खालची. अजित दादा अजित दादा हां अजित दादा हां मग संपत्ती जेवते का संसार सोडून? नाही काय. मग तुम्ही म्हणतो तेच मरते आणि संत काही जात नाही का? संताचंही निर्माण होते. मग तेच त्याला काय करत असं नाही. संत स्वतः कशामध्ये असक्त नसतात, गुंतले नसतात. त्यांनी स्वरूपाची ओळख करून घेतलेली आहे. फक्त देहाला आल्या तर देह तर सुटणारच आहे. देह कोणाचाही सुटणार आहे. फक्त कसं मरावं आणि कसं जगावं त्याचं जे ज्ञान देतात त्याचं नाव गुरु आहे. ते सद्गुरू आहेत. आणि आपल्याला फक्त जगवायचंच सांगणारे ते आईवडील, आपले पती, आपली मुलं बाळ हे सांगतात. आणि म्हणून आपल्याला हे कळायला पाहिजे आहे. तर त्याचं मार्गदर्शन आम्हाला कोण करतील? जे करतात त्यांचं नाव सद्गुरू. आणि म्हणून इथं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आपण घेत असताना, कारण 18वा अध्यास म्हणजे एक कळस आहे. जसं मंदिर बांधल्यानंतर मंदिराची पूर्णता कशाने होतं? कळसाशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. कळस बांधावं लागतो. मग त्याला म्हणतात तसंही आम्ही मनुष्य देहात आलो ना, तर आम्ही सुद्धा हे कळसाप्रमाणे सद्गुरू आम्हाला ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतर आमचं जीवन पूर्ण होतं, नाही तर पूर्ण होत नाही. तसं आता आपला हरिनाम सप्ताह करतो ना आपण, तर त्याचं पूर्ण कधी म्हणतात ते कालात केला तर पूर्ण, काला नाही केला तर पूर्ण म्हटलं. तसं इथं आपल्याला कशासाठी म्हणायचं? गुरु हे आपल्याला तसे पूजनीय वंदनीय. आणि यावद आयो तळेव बंद्या वेदांतो गुरुरीश्वरा आदो ज्ञान प्रसिद्धते कृतज्ञत्वा पण उत्तरे म्हणतात. आपल्याला तिन्ही वंदनीय. कोण? जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, जोपर्यंत ह्या पृथ्वी तलाव चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला वंदनीय ईश्वर आणि गुरुरी. वेदांतो म्हणजे शास्त्र, ईश्वर आणि गुरु. आणि म्हणून असं गुरुबद्दल आपल्याला काय असायला पाहिजे? भाळा, आपुलकी, श्रद्धा असायला पाहिजे. मग श्रद्धा असल्यावर त्यांची पुण्यतिथी करतो. श्रद्धा नसल्या कोण करणार? श्रद्धा असलं तरच आपण श्राद्ध करतो आईवडिलाचं. श्रद्धा नसेल तर कोण करणार? नाही करणार. तुम्ही नाही श्राद्ध केलं तर ते तर तुम्हाला काय करतील? तुम्हाला आशीर्वाद देतील का? शाप देतील. इतरांचा शाप लागतो. म्हणून आईवडिलांचं श्राद्ध हे करणं जरुरी आहे. त्याच्यासाठी त्यांची कृतज्ञता. आता आपण कृतज्ञ होणं, त्यांनी जन्माला देऊन आपण त्यांच्याबद्दल काहीच न करणं कृतज्ञ होतो. कृतज्ञतेचा दोष आपल्याला लागू नये आणि त्यांचेही आपल्यावर उपकार आहे. आणि म्हणून त्या उपकारातून सुटण्यासाठी त्यांची म्हणजे श्राद्ध करणं जरुरी आहे. त्याचप्रमाणे भवसिंधूतून आपल्याला पार करणारे जे आहेत सद्गुरू, त्यांचे आता उपकार आहेत. किती उपकार म्हणते सांगू सगळं गौरवतात. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशिवाय उतराये, काय द्यावे त्याशिवाय उतराये. खरं संतांचे उपकार किती आहेत? त्यांच्या उपकार म्हणजे कशा काय उपकार? निरंतर तुम्हाला जागा करतात ना. जागा करणारी कोण आहे? संत जागा करतात आपल्याला. आणि म्हणून जागा होणं म्हणजे काय? आपल्याला
तुम्ही तर काय सांगा आम्ही तर जागीच म्हणजे